नमस्कार. आपण जन्मतारखेनुसार सुद्धा भविष्य जाणून घेऊ शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जन्मतारखेनुसार भविष्य जाणून घेणार आहोत. जसं की आपण रोज राशी भविष्यानुसार आपल्या जीवनामध्ये काय घडामोडी होणार आहेत किंवा कोणता काळ आपल्यासाठी शुभ, अशुभ या सर्व माहिती करतो. ज्योतिषशास्त्रानुसार आपण वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आपण राशी भविष्य पाहत असतो. पण आपण अंकशास्त्रानुसार आजच्या व्हिडिओमध्ये 7, 7, 16 आणि 25 या जन्मतारखेचा मूलांक 7 येतो. 7 मूलांक असणाऱ्या जन्मतारखेच्या व्यक्ती कशा असतात, त्यांचा स्वभाव कसा असतो, त्या व्यक्ती आयुष्यामध्ये काय घडामोडी घडतात किंवा पुढे त्यांना यश कशी प्राप्त होती किंवा त्यांचा स्वभाव कसा असतो, संपूर्ण त्यांच्या जीवनाविषयी, आयुष्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर तुमची जन्मतारीख 7, 16, 25 असेल किंवा तुमच्या जवळपास तुमच्या घरातील कुणाची जन्मतारीख असेल, तुमच्या मुलांची, आईवडिलांची, बहिणींची, भावंडांची कोणाची जन्मतारीख असेल, तर यापैकी एक जन्मतारीख असेल तर आवर्जून तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि जी का मी माहिती सांगत आहे ती माहिती त्या व्यक्तीशी जुळती आहे का नाही, नक्कीच अंकशास्त्रात अंकशास्त्रानुसार जी काही माहिती आहे ती माहिती योग्य आहे का, ते आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. तर ती माहिती तुमच्या या जन्मतारखेच्या व्यक्तींना जर जमत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर चला आपण जास्त वेळ न घेता आपण आपल्या विषयाकडे वळूयात. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रालाही फार महत्त्व आहे. ज्याप्रमाणे आपण बघा राशीनुसार आपण व्यक्तीचा स्वभाव, आवडीनिवडी ओळखू शकतो, त्याचप्रमाणे आपण अंकशास्त्रानुसार सुद्धा व्यक्तीचा आयुष्यामध्ये बघा माणसाचा स्वभाव ओळखतो. अंकशास्त्र व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार व्यक्तीच्या स्वभावाबद्दल, त्यांच्या यशाबद्दल, कामगिरीबाबत आपण अंदाज लावू शकतो. तर आपण आज मूलांक 7 असणारे म्हणजेच 7, 16 आणि 25 जन्मतारीख असणाऱ्या व्यक्तींचं आपण भविष्य जाणून घेणार आहोत. 7, 16 आणि 25 या जन्मतारखेचा मूलांक हा 7 येतो आणि 7 मूलांकाचा स्वामी ग्रह केतू आहे. केतू हा एक आध्यात्मिक ग्रह आहे. त्यामुळे या जन्मतारखेचे लोक जास्त आध्यात्मिक असतात बघा. त्यांचा कल जास्त आध्यात्मिकडे, देवदेवतांच्या सेवेमध्ये म्हणा किंवा देवांकडे जास्त या लोकांचा कल असतो. या जन्मतारखेचे लोक कुठलाही निर्णय घेताना बघा अजिबात घाईगडबड करत नाहीत. कारण की कोणताही निर्णय घेताना ते विचारपूर्वक निर्णय घेतात आणि खूप विचार, एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा असेल तर खूप विचार करतात आणि विचार करून विचारपूर्वक हे लोक निर्णय घेतात. आणि हे लोक 7 मुलांक असणारे लोक आपल्या विचारावरती ठाम असतात. ते खूप आत्मविश्वासू असतात. त्यामुळे ते कुठलंही यश संपादन करतात. म्हणजे त्यांच्या बुद्धीच्या जोरावरती ते यश संपादन करतात. ते खूप आत्मविश्वासू असतात की मी कुठलंही काम हाती घेतलं तर मी हे काम करणारच, असा त्यांच्यात आत्मविश्वास असतो. आणि त्या आत्मविश्वासाच्या बुद्धीच्या जोरावरती ते यश संपादन करतात. यश आणि कुठलंही जे हाती काम घेतील ते निश्चित पूर्ण करतात. असे असतात 7, 16 आणि 25 जन्मतारखेचे व्यक्तींचा स्वभाव असतो. या जन्मतारखेचे लोक बघा आत्मविश्वास तर असतातच. आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावरती ते यश संपादन करतात आणि यश संपादन करून ते खूप पैसे कमवणारे असतात बघा. ते आपल्या ताकदीच्या जोरावरती, मेहनतीच्या, कष्टाच्या जीवावरती ते खूप पैसेसुद्धा कमवतात. आणि बघा जे टेक्नॉलॉजी नवीन राहते त्या टेक्नॉलॉजीच्या बाबतीत हे लोक इतरांपेक्षा खूप पुढे आणि खूप हुशार असतात. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत बघायचं झालं तर हे लोक खूप हुशार असतात. 7, 16 आणि 25 या जन्मतारखेच्या लोकांचा स्वभाव मुळात फार संयमी असतो. हे नशिबाच्या जोरावरती किंवा नशिबावरती जास्त अवलंबून राहत नाहीत. बघा काही लोक नशिबाला दोष देतात किंवा नशिबात असेल तर मला मिळेल, नशिबाची साथच मिळत नाही, जे काही असे विचार ठेवतात. पण हे जे लोक आहेत हे नशिबावरती विश्वास ठेवत नाहीत. नशिबाचे जास्त विचार न करता आपल्या जिद्दीने, स्वकष्टाने आणि ताकदीने, बुद्धिमत्तेच्या जोरावरती ते यश मिळवतात आणि आपल्या मेहनतीवर, आपल्या कष्टावर जास्त ते विश्वास ठेवतात. आणि या व्यक्तींची बघा काही ना काही ध्येय असतात, स्वप्न असतात. ती पूर्ण करण्यासाठी ती पूर्ण धडपड करत असतात आणि आपल्या आत्मविश्वासानं आणि आपल्या विचारशीलतेवर ते हे स्वप्न गाठण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि या जन्मतारखेच्या लोकांना खूप यशही मिळत असतं आणि ते पैसाही खूप कमवतात.
प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या जन्मतारखेचे लोक हे जन्मतारखेचे लोक प्रेमाविषयी फार वेगळे असतं, म्हणजे त्यांचं जीवन रहस्यमय असतं. ते जास्त लोकांमध्ये मिक्स होत नाहीत आणि त्यांचं सगळ्यांपेक्षा काही ना काही वेगळं चाललेलं असतं. त्यामुळे प्रेमाच्या बाबतीकडे यांचा जास्त कल नसतो. तर हे लोक असतात ना, ह्या जन्मतारखेचे 7, 16 आणि 25 हे लोक इतरांपेक्षा खूप वेगळे असतात बघा. त्यांना जे कुठल्या त्यांच्या मनातल्या भावना आहेत किंवा मनातलं काही त्यांना विचार दुसऱ्यासमोर मांडायचं किंवा कोणासोबत शेअरिंग करायची त्यांची ते जास्त शेअरिंग करत नाहीत. ते जास्त करून बघा ते एकटे राहतात. स्वतंत्र राहायला त्यांना आवडतं. जास्त कोणासंग डिस्कशन किंवा कोणासोबत काय आपलं शेअरिंग करायला त्यांना अजिबात आवडत नाही. ते जास्त करून ते एकटे आपल्या स्वतःच्याच विश्वात, स्वतःच्या दुनियेत हे लोक जगत असतात. हे जे लोक आहेत बघा 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेले लोक आहेत ते जास्त कोणासोबत स्वतःही मिक्स होत नाहीत आणि आपलं मनसुद्धा कोणासोबत व्यक्त करत नाहीत. ते आपल्याच कामामध्ये व्यस्त राहतात आणि जास्त कोणासोबत ते जास्त असं क्लोज बॉन्डिंग असं जास्त रिलेशन ठेवत नाहीत. जास्त करून हे लोक पाहायला गेलं तर जास्त करून ते आपल्या कामामध्ये स्वतःला व्यस्त करून घेतात आणि आपली काय ध्येय आहेत बघा, काय स्वप्न आहेत ते त्यांच्या डोक्यामध्ये चाललेले असतात आणि त्याचा ते पूर्ण करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो आणि त्यांच्या स्वतःवरती पूर्ण आत्मविश्वास, फुल कॉन्फिडन्स असतो की हे काम मी हाती घेतले तर हे काम मी करणारच. अशा टाईपची लोकं असतात आणि ते आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. त्यामुळे जास्त कोणाच्या बाहेरच्या दुनियेशी जास्त हे कॉन्टॅक्ट ठेवत नाहीत किंवा प्रेम म्हणा या विषयाकरता ते जास्त वळत नाहीत आणि आपल्या मनात जरी काही भावना असतील कोणाविषयी तरी पण ते व्यक्त करत नाहीत. बोलायचं झालं तर हे लोकं एकलकोंडी टाईपचे असतात. त्यामुळे जास्त व्यक्त न झाल्यामुळे पुढच्या व्यक्तींना त्यांच्या मनात काय चाललं आहे हे जाणून घेता येऊ शकत नाही. तर असा काही स्वभाव असतो 16, 7 आणि 25 जन्मतारखे जन्मलेल्या व्यक्तींचा. बघा तुमच्या जर आसपास ह्या जन्मतारखेच्या कोणी व्यक्ती असतील तर समजा तुमच्या घरामध्ये, तुमच्या नातेवाईकामध्ये, तर नक्कीच तुम्ही या जन्मतारखेनुसार अंदाज लावू शकता की नक्कीच ह्या व्यक्तींचा स्वभाव असा असतो का. जर असेल कोणाशी असा स्वभाव जुळता मिळता तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. जी अंकशास्त्रानुसार जी माहिती होती ती तुमच्यापर्यंत मी पोचवली आहे. जर ही माहिती जर हीच माहिती स्वभावामध्ये असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा किंवा या माहितीतून कोणाचे मन दुखवण्याचा हेतू नाही आहे किंवा कोणाचे भावना दुखवण्याचा कुठलाही प्रयत्न नाही. जी अंकशास्त्रानुसार माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पुरवण्याचा, माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर माहिती आवडली असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल आपल्या सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत. तोपर्यंत आपले व्हिडिओ पाहत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा. चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत.